नमस्कार. स्वानवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय. डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये. 2100 रुपये जी वाढीव रक्कम आहे, या वाढलेल्या रकमेसंदर्भात सध्या राज्यामध्ये पहा हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतले जात आहेत. आणि याच निर्णयापैकी 2100 रुपयाचा निर्णय आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, पुढचा हप्ता 2100 रुपये मिळणार. या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत 5 हप्ते आलेले आहेत. 1,500 प्रमाणे हे 5 हप्ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांसाठी देखील महत्त्वाची सूचना आहे. त्यांना देखील पैसे देणार आहे सरकार आणि त्यांच्यासाठी काय सूचना आहे हेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ वॉच करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करा चॅनल. आपल्या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अगदी काही सबस्क्रायबर कमी आहेत. त्यामुळे चला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. 1 लाख पूर्ण करायचं आहे आज. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातली. त्या अगोदर व्हिडिओला लाईक पण करा. महिलांच्या अकाउंटमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. सरकारने 1400 कोटींची तरतूद केलेली आहे या हप्त्यासाठी आणि हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. पहा, 2,47,00,000 लाभार्थी महिलांची संख्या आहे आणि एवढ्या महिलांना जो आहे तो डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. अशातच सरकारने मोठी घोषणा केली, ते म्हणजे लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट. लाडक्या बहिणींना मिळणार आहे संक्रांतीचं मोठं गिफ्ट. या अगोदर तुम्हाला दिवाळीला गिफ्ट मिळालेलं आहे, काही महिलांना तर मोबाईल फोन गिफ्ट मिळालेले आहेत. आणि पुन्हा सरकारने पहा लाडक्या बहिणींना एक नवीन गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे गिफ्टही आपण पाहणार आहोत. कोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे? ठराविक महिलाच आहेत का? सरसकट गिफ्ट मिळणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेच्या 2,34,00,000 ज्या लाभार्थी महिला आहेत, या सर्व महिलांना हे गिफ्ट सरकार देणार आहे. कारण निवडणुकांमध्ये महायुतीला भरभरून महिलांनी मतदान केलं, महिलांनी मोठा सपोर्ट केलेला आहे महायुतीला आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणींना सरकारने गिफ्ट देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. लाडक्या बहिणींना संक्रांतीचं हे गिफ्ट मिळत आहे. या अगोदर तुम्हाला दिवाळीला गिफ्ट मिळालेलं होतं आणि पुन्हा आता संक्रांतीला मिळत आहे. सरसकट महिलांना हे गिफ्ट देण्यात येणार आहे. कुणालाही वगळण्यात येणार नाही, कुणालाही योजनेतून काढून टाकण्यात येणार नाही, अपात्र ठरवण्यात येणार नाही. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 100% हे गिफ्ट मिळणार आहे. कालच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना सरसकट वाटप पैसे करण्यात येणार आहे. सरसकट महिलांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 2,47,00,000 लाभार्थी महिलांना सरसकट लाभ जो आहे तो मिळणार आहे. कुणालाही योजनेतून वगळण्यात येणार नाही, कुणालाही अपात्र ठरवण्यात येणार नाही. लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट देण्यात आलं, आता संक्रांतीचं गिफ्ट आहे. हे गिफ्ट म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खूप दिवसापासून डिसेंबरचा हप्ता जो आहे तो रखडलेला होता. या हप्त्याची महिला वाट पाहत होत्या, कधी पैसे मिळणार, कधी पैसे मिळणार. परंतु पहा, हा हप्ता खूप उशीर झालेला आहे मिळायला. मुख्यमंत्री या अगोदरचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, आता सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये सरकारकडून देणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती. परंतु तसं झालं नाही. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळाला नाही. पुन्हा निवडणुका झाल्या, निवडणुकांच्या नंतर निकाल लागला, निकालाच्या नंतर सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊन खाते वाटप वगैरे सगळी प्रोसेस झाली, पण लाडक्या बहिणींना पैसे काही देण्यात आले नव्हते. अशातच राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यात आलं. ते म्हणजे 1400 कोटी रुपयांची तरतूद लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने केलेली आहे आणि यामध्ये
मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आली। त्यातील 1 कोटी महिलांना निधी वितरित करण्यात आला आहे 17 तारखेपर्यंत। ही माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तुम्ही पाहिलेलं असेल माध्यमांना ही स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। फायनली त्यांच्या अकाउंटला पैसे देखील जमा करण्यात येत आहेत। आता हा हप्ता जो आहे तो काही महिलांना अगोदर आणि काही महिलांना उशिरा मिळेल। याचं कारण असं की महिलांची संख्या 2,47,00,000 आहे। त्यामुळे नक्कीच सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणं शक्य नाही। कुणाला अगोदर, कुणाला लवकर, कुणाला उशिरा हे पैसे मिळतील। या अगोदरचे सर्व हप्ते एकाच दिवशी सर्व महिलांना आले नाहीत। त्यामुळे इथून पुढेही असं होणार नाही आणि हाही हप्ता सर्वांना एकाच दिवशी येणार नाही। मागं पुढे होऊ शकतो, परंतु पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सगळ्यांना पैसे मिळणार आहेत। 2100 रुपये वाढीव रक्कम या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय आहे। कालच्या बातम्यांमध्ये काल आपण पाहिलेलं आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार। पण आज अशी माहिती मिळत आहे की जो 2100 रुपयाचा ठराव आहे, अधिवेशनामध्ये या 2100 रुपयाचा ठराव मंजूर करण्यासंदर्भात हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। 2100 रुपये ठराव मंजूर करण्यासंदर्भात मागण्या करण्यात येत आहेत आणि हा ठराव लवकरच मंजूर होईल। आणि हा ठराव जसा मंजूर होईल तसा महिलांना 2100 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। अधिवेशनामध्ये 2100 रुपयाचा ठराव मंजूर झाला की लगेचच महिलांच्या अकाउंटला 1,500च्या ऐवजी 2100 रुपये एवढी रक्कम सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। 2 हप्ते आले तर त्यामध्ये 4200 रुपये तुमच्या घरात मिळतील। 2 हप्ते एकत्र आले तर 4200 आणि 2 लाभार्थी महिला असतील तर पहा तुम्हाला एका महिलाला 4200, अशा प्रकारे 2 महिलांचे 4200 म्हणजे 8400 रुपये तुमच्या घरामध्ये महिलांना मिळून जातील। 2 पात्र लाभार्थी महिला असतील तर 4200 रुपयाच्या ठरावासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील अधिवेशनामध्ये। आणि अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यासच मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 1,00,000ला खूप थोडे कमी सबस्क्रायबर आहेत, तर तेवढं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। अधिवेशनादरम्यान सर्व निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे हे पैसे लवकरच सर्वांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, सुरुवात होत आहे। राहिलेल्या महिलांच्या अकाउंटला जमा होण्यासाठी